दर 5 वर्ष 10 वर्षाला त्याची वेतनमते वाढतात आणि आमच्या ऊसाच्या आमच्या कापसाच्या आमच्या शेतीमालाचे भाव त्या प्रमाणात का वाढत नाही? तुम्हाला आपण चॅलेंज करतोय, जे त्या सरकारमध्ये असेल त्या शेतकऱ्याला सांगतोय, त्या सर्व आमदार खासदार जबाबदार व्यक्तींना प्रत्येकाला माझं चॅलेंज आहे, कृपया तुम्ही समोर येऊन सांगा, इतक्या वेळेस तुम्ही महागाई भत्त्यामध्ये सरकारच्या वेतन भत्त्यामध्ये वाढ केली, आमच्या शेतकऱ्यांच्या मालामध्ये महागाईनुसार शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चानुसार भावामध्ये वाढ का केली नाही? हे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, तुम्ही कधीही सांगा, स्वीकारा, मी तुमच्या घरी पाणी भरतोय. दुसरी गोष्ट, आपल्या शेतकऱ्यांना देखील आम्ही मागच्या वेळेस दूध आणि भाजीपाला मार्केटला आणू नको म्हणलं होतं, त्या शेतकरी काय म्हणणार, आमचं शेत खराब झालं का आम्हाला घेऊन लागते. अरे कोरोनासारखी वेळ आहे ना, सगळ्यांना ही भाव विकायचं नाही. जसे व्यापारी म्हणतात, कोणत्या दुकानात सांगतो जात, कोणत्या दुकानाला खताचा भाव हेच असला पाहिजे, तू विकत नको. अरे साधे तुमचे 2 नंबरचे धंदे बंद पडतील, शेतकऱ्याचा नंबर येता कष्टाचा धंदा आहे, तो कधीच बंद पडणार नाही आणि शेतकरी उपास सुद्धा मरणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, सगळ्या नाही, आज बंद म्हणलं की सोमवारी नावे दुकान बंद असतात, तुम्हाला गाडी करत एक नाव सापडत नाही. आणि शेतकऱ्याचा असं नाही, त्या 10 रुपये आम्ही 9 रुपये विकतो. या दूध 2 रुपयानं मागलं तर आम्ही मागलं काय अडचण नाही. शेतकऱ्याचं दूध मागलं की सगळे आंदोलन करतात. आणि शासनालाही सांगतो, 80% शेतकरी आहेत आणि विकत घेऊन खाणारे फक्त 20% आहेत, आणि त्यातही ते नोकरीला आहेत. तुम्ही 20% ऐकता, शेतमाला भाव वाढा म्हणे त्यांची पगार वाढून देता, 20% नोकरदार आहे तुम्ही जगता आणि 80% शेतकऱ्याला उपाशी मारता. हे कुठल्या लोकशाहीचं आहे, लोकतंत्र आहे मला सांगा? बहुमत कोणाचं आहे? शेतकरीच आहे. बहुसंख्य कोण मतदार आहे? शेतकरी आहे. बहुसंख्येतून मतदान कोण देतो? शेतकरी देतात. आणि तुम्ही 20% लोकांचं ऐकता, त्यांची पगार वाढ करता, वेतनमते वाढ करता आणि शेतकऱ्यांना तुम्ही त्या प्रमाणामध्ये भाव वाढ देत नाहीत, त्याविषयी आंदोलन करत नाहीत, कोणाचे ऐकत सुद्धा नाहीत. शेतकरी मेले आमचे शहदूर साहेब सांगून आता रावशेठ साहेब तेच करतायत. असे तुम्ही कित्येक लोकांचे बळी घेणार आहात, त्यांच्या काही मातीवर जाऊन नंतर तुम्ही समाधीवर जाऊन आम्हाला भाव देणार की काय? उद्या मलाही त्यासाठी मरावं लागेल. मग तुम्ही आमचं काय मरण पाहतायत काय? तुम्ही काय आमचं काय गुत्ता घेतलंय का आमच्या मरणाचं? तुम्हाला ओपन चॅलेंज सरकार भाऊ विनंती करतो, धनराज जंगाव दादा भोळा करी नात्यानं, एक शेतकरी नात्यानं तुम्हाला सांगतो, जो कोणी जबाबदार व्यक्ती असेल, जो कोणी शासनकर्ता असेल, त्यांना विनंती आहे की ज्या प्रमाणामध्ये या महागाई भत्त्यामध्ये या 7,000 रुपयाची 17,000 रुपये पगार झाली, पण आमचा भाव 7 रुपयाचा 70 रुपये झाला नाही, हे त्यांनी माहीत लावा. आमच्या मागण्या मान्य करा ही विनंती. जय हिंद, जय हिंदुस्तान, जय जवान, जय किसान.